श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर आज आहे गुरुवार, म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार आणि संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यांना कोणाला संकष्ट चतुर्थीपासून जी सेवा मी सांगितली कालच्या दिवसाला ती चालू करायची असेल तर नक्कीच करा. तुम्हाला जर नाही चालत असणार, सुतक असेल, विटाळ असेल, काही प्रॉब्लेम असेल तर येणारा मंगळवार किंवा बुधवार जो असतो चतुर्थी नंतरचा, तर त्या दिवशी आपण सेवा चालू केली तरीही चालते. म्हणजे चतुर्थीलाच करायची असते. पण नाही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, जर सेवा करायची असेल ती, तर मंगळवार आणि बुधवार हा गणपती बाप्पांचा वार असतो, तर तुम्ही सेवा चालू करू शकतात. तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की 5 तारखेला कालभैरव जयंती आहे. कालभैरव जयंतीला खूप सुंदर अशी सेवा आहे, ती आपण सगळ्यांनी करायची आहे. मीही करत असते, म्हणून तुम्हाला सांगेल की आपलं बघा, 1 वर्षामधून एकदाच कालभैरव जयंती येत असते. आता कालभैरवांचा जन्म कसा झाला किंवा अवतार कसा घेतला ते मी नंतर सांगते तुम्हाला. आधी मी सगळ्यात तुम्हाला आधी सांगते की पूजा आपण काय करायची त्या दिवसाला किंवा नैवेद्य वगैरे आपण काय द्यायचं आहे ते मी सांगते. नंतर तुम्हाला सांगेल की त्यांचा जन्म कसा झाला किंवा अवतार कसा घेतला होता. त्यांनी खूप सुंदर अशी कथा आहे, नक्कीच सांगेल. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की कालभैरव जयंतीच्या दिवशी त्यांचा जन्म दुपारी 12ला झालेला असल्यामुळे आपण बघा, आपल्याला पूजा काय करायची आहे, तर आपल्या घरामध्ये कालभैरवांची मूर्ती जी असते किंवा फोटो असतो तो ठेवायचा नसतो. कालभैरव हे भगवान शंकरांचाच एक अवतार आहेत. तर आपण कालभैरव देवाचं जर मंदिर असेल तुमच्या घराजवळ, तपास करा, थोडंसं मिळून जाईल तर म्हणजे बघाच. तर कालभैरवांच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर आपल्याला तिथे बरेच गर्दी असते, त्या दिवशी बरेच लोक मानतात. आपण त्याची पूजा काय बघा, आपला वाढदिवस असतो तेव्हा आपल्याला विश केलं कोणी कसं छान वाटत असतं, तसंच त्याचप्रमाणे कालभैरव जे आहे ते आपलं संरक्षण कवच असतं आपल्या घराचं. म्हणून त्या दिवशी त्यांची जयंती आहे. आपण जर त्यांची सेवा केली, थोडी असो मोठी असो जास्त असो, थोडीशी सेवा आहे, जास्त काही नाही आहे, पण आपण केली ना, आपल्याला 1 वर्षासाठी संरक्षण मिळत असतं. असंही आपण आपल्या घरात रोजच्या रोज कालभैरव अष्टक हे बोलत असतो. संध्याकाळच्या वेळेस आपल्याला बोलायचं असतं. तर आपण कालभैरवांची जी पूजा करणार आहोत तर आपल्याला संध्याकाळी करायची आहे. 4 नंतर आपण म्हणजे शक्य झालं तर 4 नंतरच करायची. 4 वाजेनंतर आपण जाऊ शकतो मंदिरात. मंदिरात गर्दी असली तरीही आपण म्हणजे पूजा करायची आहे. मी तुम्हाला सांगेल खूप आवश्यक अशी म्हणजे आहे. त्या दिवशी पूजा केली ना, आपले बरेचसे अडचणी असतात घरात, वादविवाद असेल किंवा जसं जे रागीटपणा वगैरे असतो ना आपल्या घरातला, तो कमी व्हायला मदत होतो. कारण कालभैरव जे महाराज असतात त्यांना प्रसन्न करून जर आपण घेतलं ना, तर ह्या गोष्टी आपल्या घरातल्या टळत असतात आणि आपल्यावरती प्रसन्न होत असतात. तर आपल्याला त्या दिवसाला सेवा काय करायची, कालभैरवांच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे 4 वाजेनंतर. मंदिरात जात असताना आपल्याला तिथे आपली स्वतःची जे आपला ग्रंथ असेल बघा, नित्यसेवेचा ग्रंथ घेऊन जायचा आहे. तोंडी पाठ असेल तर काही प्रॉब्लेम नाही, कालभैरव अष्टक जर नसेल तर कालभैरव अष्टक वाचन करायचं आहे आपल्याला मंदिरात, म्हणून नित्यसेवेचा ग्रंथ हा घेऊन जायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की नैवेद्याला आपल्याला काय न्यायचं आहे आणि अजून म्हणजे नारळ, खडीसाखर आपल्याला न्यायची आहे. अगरबत्ती असेल, फूल असेल ते आपल्या घरून आपल्याला घेऊन जायचं आहे. नैवेद्यासाठी आपल्याला बाजरीची भाकर, छोटी चाणकी करा तरीही चालेल, छोटी 1 करा, 2 करा, छोट्या छोट्या चाणक्या केल्या अगदी तरी चालेल. तर बाजरीची भाकर जी असते ती, वांग्याचं भरीत तुम्हाला न्यायचं आहे. भाजी किंवा भरीतच बोलेल मी, भरीत तुम्हाला न्यायची. कांद्याची पात असते बघा, हिरवी कांद्याची पात, ती भेटली ती आवश्यक तुम्ही भरीतमध्ये टाकायचं आहे. भेटली तर अवश्य टाका, नाही भेटली तर काही हरकत नाही, पण तुम्हाला सांगेल भेटली तर भरीतमध्ये नक्कीच टाका. त्याच्यानंतर कांदा न्यायचा आहे आपल्याला, कांदा आणि लिंबू. हा कालभैरव म्हणजे देवता जे त्यांच्यासाठी हा नैवेद्य असतो त्यांचा. तर हे आपल्याला न्यायचं आहे सोबत. तर आपण मंदिरात गेल्यानंतर आपल्याला घरून हे सामान घेऊन जायचं आहे. तिथे आपण नमस्कार करायचा. यथाशक्ती आपण इतर देवांची जशी पूजा अर्चा करत असतो त्याप्रमाणे कालभैरवांची पण पूजा करायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला तिथे प्रसाद ठेवायचा, जो आपण घरून भाकरी घेऊन जाणार त्याच्यावरती भरीत ठेवा, कांदा ठेवा, लिंबू ठेवा. अशा प्रकारे आपण पत्रवाळी घेऊन जा, नाही तर काही घेऊन जा, आपल्याला जसं अवेलेबल होईल तसं, आणि आपल्याला तो नैवेद्य तिथे ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मंदिरात बसून, तिथे गाभाऱ्यात जागा नसेल, खूप गर्दी असते मंदिरांमध्ये त्या दिवशी, तर मी तुम्हाला सांगेल बाहेर बसून, मंदिराच्या बाहेर जागा असते बघा,
तिथेही सेवा केली अगदी तरीही चालेल, काही हरकत नाही. बाहेर बसायचं, आपल्या हातात नारळ आणि खडीसाखर घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक हे बोलायचं आहे. 11 वेळाच बोलायचं आहे. तुम्ही बोलाल 1 वेळा बोलू का आणि 2 वेळा बोलू का, तर नाही, 11 वेळाच आपल्याला बोलायचं आहे कालभैरवाष्टक. कालभैरवाष्टक आपल्याला नारळ खडीसाखर हातात घेऊन बोलायचं आहे. नंतर ते नारळ आणि खडीसाखर जे राहील ते कालभैरव महाराज जे त्यांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे. नारळाचा जो शेंडा असतो तो देवाकडे राहतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मी काही ते म्हणजे आता सांगत नाही, लक्षात घ्या. ते फक्त शेंडा आपल्याला देवाकडे ठेवायचा आहे आणि या प्रकारे आपल्याला सेवा करायची. तिथे मंदिरातच ही सेवा करायची आहे आणि ते नारळ वाहून द्यायचं आहे. यायच्या आधी आपल्याला कालभैरव जे महाराज आहेत त्यांच्या मूर्तीचे खाली जे पाय असतात बघा, पाय आपण पडायला जाऊ तेव्हा पाय थोडे चेपायचे आहेत. त्यांचे 2 का वेळा असे ना असं चेपायचे आहेत हळूच आणि मग आपण गाभाऱ्यातून बाहेर निघायचं आहे. अजून एक महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेल की आपल्याला तिथे कोणी प्रसाद दिला तर प्रसाद घ्यायचा नाहीये. तिथून प्रसादही वापस आपल्या घरी आणायचा नाही, हे लक्षात घ्या. कालभैरवाच्या मंदिरामधून प्रसाद घरी आणायचाच नाहीये. तुम्हाला सांगेल आणि कोणी दिला तरी घ्यायचा नाहीये, खायचा नाहीये प्रसाद, एवढं मी सांगेल. आणि तिथे बसून आपल्याला सेवा करायची आहे. तुमचं प्रॉब्लेम असेल, काही दुःख असेल तर तिथे नक्कीच देवाला सांगा, कालभैरवांना तुमचं जे काही असेल ते, आणि त्यांना सांगा की माझं असं असं प्रॉब्लेम आहे, मी एक स्वामी सेवेकरी, आज मी तुमची सेवा करत आहे. या प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात. आता बऱ्याच ठिकाणी बघा दारू जी असते ती दिली जाते. आता बरेच लोक बोलतील की देवाला दारू देतात का, तर हो, कालभैरव महाराज असे देवता आहेत की ते एकमेव देवता असेल तर त्यांना दारू दिली जाते. कोणी कोणी वाहत असतं, म्हणून सांगेल की हे काही विशेष नाही. कालभैरव देवता जे असतात त्यांना जी दारू असते ते मद्य जे असतं ते अर्पण केलं जातं नैवेद्यामध्ये. तर घाबरू नका, ते त्यांचा नैवेद्यामधलाच एक भाग येत असतो. म्हणून सांगेल की या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न असेल की आता पिरियड आली, सुतक आलं किंवा ईड आली तर त्यात आपण करू शकत नाही सेवा. जर तुम्ही अमावस्येला जर जास्त प्रॉब्लेम तुमच्या घरात असेल ना, तर कालभैरवांची सेवा अशी आहे, तर आपण कालभैरव जयंतीला तर करत असतो, पण अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही कालभैरवांची सेवा केली तर तुमचे बरेच विघ्न जे असतात, घरातल्या कटकटी वगैरे जास्त प्रमाणात असतात, त्या कमी व्हायला मदत होत असते. कारण कालभैरव हे जे आहेत हे पोलीस प्रमाणे, म्हणजे जे आपलं संरक्षण असतं ना ते करत असतात. नवनाथ जसे आपले आर्मी मानली जाते अध्यात्मामधली, तसं कालभैरव जे आहे ते पोलीस मानले जातात अध्यात्मामधले. म्हणून त्यांची सेवा आपलं केलं म्हणजे आपलं संरक्षण आपोआपच होत असतं. म्हणून तुम्हाला सांगेल, तर अमावस्यालाही तुम्ही सेवा करायची. जर मंदिर जवळ असेल तर नमस्कार करा, तिथे जाऊन कालभैरवाष्टक तुम्ही वाचन केलं तर अतिउत्तम, काही हरकत नाही. आता दुसरं सांगेल की समजा तुमच्या घराजवळ मंदिरच नाही आहे ताई, तर मग काय करायचं. तर मंदिर नसेल तर तुम्हाला सांगेल मी, तुमच्या घराजवळ जर महादेवाचं मंदिर, आता असं एकही ठिकाण नसेल की महादेवाचं मंदिर तिथे नसेल, बरोबर, तर असं नका सांगू की आता महादेवाचं मंदिर नाही आहे. जर कालभैरवाचं मंदिर नसेल तर तुम्हाला सांगेल मी की महादेवाचं मंदिर तर नक्कीच असेल तुमच्या घराजवळ, तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही सेवा करू शकतात. जी कालभैरवांची सेवा आहे ती सेवा तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करू शकतात. नसेल तर सांगते मी तुम्हाला, ऑप्शनला देते ही सेवा करण्यासाठी. आणि नंतर तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला महादेवाचं मंदिर पण असेलच, मी म्हणजे तुम्हाला हात जोडून सांगेल की मंदिर असेल तर मंदिरातच ही सेवा करा. तर आपण घरातही सेवा करू शकतो, पण घरात न करता त्या दिवशी मंदिराचं खूप महत्त्व आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल की ही सेवा थोडं लांब असेल तरी चालेल, पण तुम्हाला ही सेवा करायची आहे. 4 वाजेनंतरच सेवा करा असं मी सांगेल तुम्हाला. तर ही सेवा आपल्याला करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी. आता त्याच्या मागे कालभैरवांचा जन्म जो असतो तो झालेला आहे. कालभैरवांचा जन्म जो आहे कार्तिक महिन्याच्या वद्य अष्टमीला झाला, म्हणून त्यांना कालभैरव अष्टमी असं पण म्हटलं जातं. त्या दिवसाला कालभैरव अष्टमी असं पण म्हटलं जातं. आता त्यांचा अवतार कसा झाला होता कालभैरवांचा, मी थोडक्यात सांगते तुम्हाला. सुमेरू पर्वतावर सर्व देव बसलेले होते, ऋषीमुनी बसलेले होते. मग तेव्हा सगळे विचारत होते, ब्रह्मदेव आणि विष्णू बसलेले असतात. तिथे त्यांना विचारलं जातं की सगळ्यांमध्ये श्रेष्ठ देव कोणता. तेव्हा ब्रह्म बोलतात की सगळ्यांमध्ये श्रेष्ठ मी, तर विष्णू बोलतात सगळ्यांमध्ये श्रेष्ठ मी. त्या दोघींचं भांडण चालू होतं की ब्रह्म बोलतो मी श्रेष्ठ, तर विष्णू बोलत असतात की मी श्रेष्ठ. त्या दोघींचं भांडण चालू असताना ते बोलतात की आपण भांडण न करता आपण वेद जे आहेत, आपले 4 वेद जे आहेत, त्या वेदांना आपण विचारू की श्रेष्ठ कोण.
तेव्हा वेद बोलतात की तुमच्यापैकी दोघींपैकी कोणीही श्रेष्ठ नाही, श्रेष्ठ जर आहे कोणी तर भगवान शंकर हे श्रेष्ठ आहेत. तेव्हा वेद असे उत्तर देतात. मग तेव्हा ब्रह्मदेव काय करतात, रागारागामध्ये किंवा हसत हसत त्यांची निंदा करायला लागतात. कोणाची? भगवान शंकरांची निंदा करत असतात. आणि निंदा करत असताना जेव्हा भगवान शंकरांना ऐकायला येतं आणि कळत असतं की हे माझे निंदा करत आहेत, तेव्हा भगवान शंकर हे आपल्या तेव्हा कालभैरवाचं म्हणजे एकदम रागीटपणा येतो, त्यांचा संताप होतो. संताप झाल्यानंतर त्यांना कालभैरव जे असतं जे त्यांचं रूप तयार होतं. आणि रागारागामध्ये ते काय करतात, डाव्या हाताची करंगळी जी असते, करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचं जे 5वं मुख असतं तर ते कट म्हणजे कापतात. म्हणजे 5वा जो मुख असतो ब्रह्मदेवाचं हे कापलं गेलेलं असतात. आणि 4 मुख आहेत ब्रह्मदेवांना, तर 5वं मुख कापलं जातं तर तो पाप लागत असतं. आणि एवढा रागीटपणा कालभैरव महाराजांना असतो. म्हणजे एवढ्या रागात छोट्याशा नखाने ते ब्रह्मदेवाचं मुख जे असतं ते कापून टाकतात. आणि मग तेव्हाच त्यांचा जन्म जो अवतार असतो कालभैरवाचा तो त्यांच्यामध्ये संचार होतो, महादेवांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये संताप होतो. तर त्याच्यानंतर मग त्यांना एक सांगितलं जातं, जो महादेव असतात त्यांच्यातला जो महादेव असतो ते महादेव बोलत असतात. कालभैरवांचं जे रूप घेतलेलं असतं महादेवाने, तर हे जर असं करत राहिले किंवा चालत राहिलं तर आपल्या पृथ्वीवर हीच प्रथा पडेल. म्हणून तुम्ही पाप जे केलेलं आहे, ब्रह्मदेवाचं जे मुख कट केलेलं आहे, त्या पापापासून मुक्ती हवी असेल तर तुम्हाला प्रदक्षिणा कराव्या लागतील. या म्हणजे पूर्ण ब्रह्मांड जे आहे त्याचं प्रदक्षिणा करावी लागेल. आणि हातात जे आहे तर हातात ते मुख जे असतं ब्रह्मदेवाच्या जटा घेऊन, म्हणजे जे मुख असतं ते तुम्हाला हातात घेऊन प्रदक्षिणा कराव्या लागतील. तर तेव्हा कालभैरव जे असतात, जे शंकराचा एक रूप असतं, ते फिरत असतात. आणि फिरत असताना ते खूप पृथ्वी तलावर चारही काय पण पूर्ण पृथ्वी फिरतात. कुठेही ते मुख खाली पडत नाही, त्यांच्या हातालाच असतात, कारण ते पाप केलेलं असतं त्यांनी. आणि नंतर तेव्हा शंकर सांगतात की तुला माफी मागावी लागेल. ब्रह्महत्येचं जे पाप असतं ते करावं, ते टळायला पाहिजे. आणि माणसांना लोकांना वळण लागण्यासाठी ह्या गोष्टी तुला कराव्या लागतील. बरेचसे तीर्थ करावे लागतील. जेव्हा तू तीर्थ करशील आणि ब्रह्मदेवाचीही माफी मागतात, विष्णूंची माफी मागतात, कालभैरव जे असतात शंकराचा अवतार ते, नंतर ते बरेच तीर्थ फिरतात. पण ते जी मुंडकी जी असते ब्रह्मदेवाची हातातली ती काही खाली पडत नाही. पण क्षेत्रामध्ये प्रवेश केला त्याच वेळी ब्रह्महत्येपासून त्याला मुक्ती मिळाली व त्याच वेळी त्याच्या हातातील जे मुंडकी असते ब्रह्मदेवाची ती खाली पडते. आणि त्यावेळी ब्रह्महत्येपासून मुक्ती मिळत असते. आणि त्या क्षेत्रालाच मग कपालमोचन असं नाव देण्यात आलेलं आहे. काशी क्षेत्रामध्ये ते प्रसिद्ध आहे. आणि त्याच वेळी भगवान शंकराने काशी क्षेत्राला मुख्य कोतवाल म्हणून राहण्याची आज्ञा केली. त्यांना काशी क्षेत्राच्या संरक्षणाची आज्ञा केली व ते तेथे स्थिर झाले. काशी क्षेत्राला जाताना प्रथम कालभैरवाचे दर्शन घेऊन भगवान शंकराचे दर्शन घ्यावे लागते, अशी प्रथा पडलेली आहे तिथे. तर या प्रकारे कालभैरवांचं तिथे मंदिर हे स्थापित करण्यात आलेलं आहे काशी क्षेत्रामध्ये. ही होती कालभैरवाच्या जन्माची कहाणी, छोटीशी. म्हणजे त्यांचा कसा उद्रेक झाला होता शंकराच्या रूपातून हे सांगितलं. चला मग इथेच थांबते. सगळ्यांनी कालभैरव जयंती साजरी करा, सगळ्यांनी पूजा करा. आपले येणारे संकट जे असतात ते कालभैरव महाराज आपले टाळत असतात, म्हणून सगळ्यांनी ही सेवा करा. छोटीशी अगदी सेवा आहे पण सगळ्यांनीच करा एवढं सांगितलेली जी सेवा आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.